पण जसा उमेदवारांच्या खर्चाचा मुद्दा इथे चर्चेत आलेला आहे, तसा आणखी एक मुद्दा या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे चर्चेत येतोय। तो म्हणजे मिनी विधानसभा निवडणुकांचं काय होणार। कारण या टप्प्याच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर राज्यात जिल्हा परिषदांच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि त्याच पाठोपाठ महानगरपालिकांच्या सुद्धा निवडणुका आहेत। पण आरक्षणाबद्दलचा जो सगळा वाद आहे तो जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। त्यामुळे कदाचित जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधी राज्यामध्ये महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे, तशी शक्यता वर्तवली जाते। 50% आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकर घेणं काहीसं कठीण असल्याचं निवडणूक आयोगाचं मत आहे। आरक्षणाचा गुंता नसल्यामुळे, फारसा गुंता नसल्यामुळे महापालिकेच्या निवडणुका आधी घेण्याबाबत निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू असल्याचं कळतंय आणि याच विषयी उद्या निवडणूक आयोगानं एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला सर्व महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित असतील। यावेळेला राजकीय पक्षांच्या सूचना आणि हरकती दोघांचाही आढावा घेतला जाईल। आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका या कायदेशीर कचाट्यामध्ये अडकल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।